बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। साडीपासून आज आपण एक वॉल हँगर तयार करणार आहोत। त्यासाठी साडीची लांबी 44 इंच आणि रुंदी 33 इंच घेतलेली आहे। तर आपण हे साडीच्या साइडचे भाग आपण फोल्ड करून शिलाई करून घेऊया आणि या रुंदीच्या भागांना शिलाई करायची गरज नाही। आता आपण हे पीस साइडचे शिवून घेतलेले आहेत आणि आता मध्य काढून घेऊया। अशा प्रकारे आपण इथे कट लावून घ्यायचा आहे मध्यावरती आणि त्यानंतर या दोन्ही बाजू फोल्ड करून आपण मध्यावरती आणून ठेवायचे आहेत आणि पिनअप करून घेऊया। या भागाला पिनअप करून घेतल्यानंतर यावरती एक शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण वरच्या बाजूने 4 इंच आणि खाली आडव्या बाजूला 4 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हा चौरस आपण आता आखून घेऊया। हा चौरस आता आपण कट करून घेऊ। याच आकारात आपण दुसऱ्या बाजूचा पण चौरस कट करून घेऊया। अशा प्रकारे हे बॉटम पकडून आपण याला शिवून घेऊया। आता हे दोन्ही बाजूचे बॉटम आपले शिवून झालेले आहेत। या बॉटमची रुंदी 7 इंच आणि उभे आपले 8 इंच तयार झालेले आहेत। तर यासाठी आपण पुष्ठा घेऊन 7.5 बाय 8.5 इंच त्याचं माप ठेवायचं आहे। आता या बॉटमचा वरचा भाग आहे तिथपर्यंत आपण रेषा आखून घ्यायची आहे आणि जो शिवायचा राहिलेला भाग होता तो आपण आता जोडून घेऊया, म्हणजे हा पूर्ण बॉटम आपला तयार होईल एकसारखाच। आता हा पीस आपण पुष्ठातून कट करून घेतलेला आहे, तो आपण हा भाग सुलट करून घेऊया आणि नंतर आपण त्यात हा पुष्ठा ठेवून घ्यायचा आहे। आता हा पीस आपण सुलट केल्यानंतर याचा पण आपण मध्य काढून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूचा। मध्यावरती पुन्हा आपण या दोन्ही बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या। या भागाला पण आपण पिनअप करून घेऊया। पिनअप करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूंनी 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून याला पिनअप करून घेऊया। आता हा भाग पिनअप केल्यानंतर यावरती एक शिलाई करून घ्यायची आहे। शिवून घेतल्यानंतर हँगर घेऊन आपण वरचं कापड थोडं फोल्ड करून हँगरमध्ये अटॅच करून यावरती शिलाई करून घेऊया। दोनदा शिलाई करून आपण हे हँगर फिट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हा भाग 10 ते 12 इंचापर्यंत शिवून घ्यायचा आहे उलट करून। आता हा भाग शिवून झाल्यानंतर आपलं हे वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण पुष्ठा ठेवून घेऊया। यामध्ये आपण रोजचे वापरायचे कपडे किंवा न लागणारे कपडे सुद्धा ठेवून स्टोअर करू शकतो। भिंतीवर एखाद्या खिळ्याला पण हे हँगर आपण लटकवू शकतो। हे वॉल हँगर तुम्ही नक्की तयार करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।